याचं प्रेम होतं तिच्यावर, पण तिचं प्रेम होतं दुसऱ्याच मुलावर. याची बायको असून तरी पण याला आणायची होती नवली गवसून. नवली गवसली, याने घरी पण आणली, म्हणून याची बायको याला सोडून दुसऱ्यासोबत पडून गेली. अशी ही एक सांगड. या सांगडमध्ये पुढे काय झालं बघा. सकाळच उठले का आणली मेल्याने दारू, कधी पिधेल नाही ती. मी अशी अख्खा दिस काम करून मरत आहे. होती भांडी घसली विस्तर, जेवण वाढ लवकर. लागली भूक, पोटात कावलंसा आरडायला लागला. गमरी शेती झगडाय कशी ना, कामात मुगल्या कशी करी. ते भूका लागल्या ना, आम्हाला नाहरी तर करून ठेवायची माहित नाही काय. ये लवकर, चल जेवण वाढ लवकर. द्यास मिळाले जेवणा, दारू पिली तर पोट नाही भरला काय. हा, लागलीच परत सकाळी सकाळी झगडाय. तसा पण बायकांचा कामूच काय रे हे. तर काम करून हटले का त्याच्या रागतो नवऱ्यावर ना पोरावर. तुला काही पोर ना बाल आहे ना, असती तर अर्धी कुटून मारतीस तू. जग्गी साली, झालं बघ जेवण वाढ. ए झगडू नको, काम करून इथे लुमला. रोज रोज मेल्याचा त्रास. आता तरास आठवतो असा ना. पहिले काय सांगत होतीस, करशील ते सांग मरण ना. आता केला तर तरास आठवतो. आमचा बेसबरा होता तर काय कामाला तोडणास. तुला काय झगडायची गरज होती तिला. बेसबरा आमचा उभे होता ना. थांब बाबा, संग नाव सांगत आहो. फार शिवाय देत आहेस ना. झगडतोस काय, जास्ती राग नको आणतोस नाही तर फुटीन हो. यावर्षी सांग त्यावर्षी सांग, आम्हाला नवऱ्याचा म्हणायचा ना. तू तर जास्तीच होसती. काम करायची तर मेल्याला माहित नाही, नुसते पायात दारू पाय थिंडाय पाहिजे. तू पैसे देतेस काय दारू पिया म्हणा. नुसते मेल्याची कटकट नुसती. काय कटकट खा एकटाच घरात करून ना. तू बरा ती भाकरी तेस रोज. थांब जरा, बाबाला नाव जर सांगत आहो. जाना सांग. मी काय घाबरतो तुझे बासला. मी तर घरा घेणे. कामा करायची तर माहित नाही, घरात काय आहे काय ना. सगळं आणून दिलं होतं ना का लगेच खपवलं. कामा करायला सांगते का, खावरीस कामच करायला का, काम करून मारायचेस का काय. ते ओसायला गेलो कामाला, ते रेतीच्या गाडीवर कामाला गेलो, विटावर कामाला गेलो. आणि जो कोणा काम करायचा ना, कामा करून तो पैसे तुझे जवळ आणून दे. ये रे ते इकडे उडव तिकडे उडव, साड्या घे, या घे त्या घे ना. पैसे नाही राहिलं का मना सांगते. नांगलास ना, काम करून कसा खटलो मग. हा ना, मी फार मात लागणार. मातलीस ना काय, मध्ये खान खान मातली सूच. दारू नको आणजोस, इथे मरून जा ना. नखा करून ना तर जा ना. कोण जास्त मी करून हो खान ना, रागाला तर मरून हो जाम. मना काय असा साधा आठवलास का काय. मी बेस तर बेस, नाही तर खिचडू तर काला रमेश. माझी बायको बनवून गेली सोडून, माझी बायको बनवून गेली सोडून. जा गेलीस तर गेलीस, माना काय फरक पडतो. पण परतूनदार अशी पाय नको ठेवतोस माझे. सांगून ठेव तू. मला काय करून नाही खाऊ, मला काय रेहव नाही. मी काय साधा माणूस होत, मी काय वाडखो झालो होत. विसरी हो आम्ही म्हशी कसाच हवा. मी काय साधा बनेला हूं. दारूची आठवण आली ती. जातो बरं पाडायला. अर्धी बाटली आणि तू काय सांगालीस. दिवाळीला तर पाहुणे नको काही आलं. पाहुणे आलीस तर जावाच लावून गेली तीस ना. एकटीच आलीस ती. जवास नाही येतो आता पाहुणे. काय झालं. हलका नाही झगडतो माणूस. कसा करायला तिथं. मला तसं वाटत का भाऊला तूच झगडत हवीस. हा, तुला तर ते भाऊच आवड ना. 30 रुपये द्यायचं ना, तर आम्हाला बाटली भरून द्यायची ना. अर्धीच देते. आईला म्या झगडला तर फार झगडला ना. तेही मना झगडला, पण चला आता फार वाट वाटत. ती असं तर रोज सकाळी उठ
जेवण रांधी नाश्ता करी आयता पाणी दे आयता वाढून हो दे ना रातचे आयता आथरून हो दे पण आता साला ऐकलाच तर सगळं ऐकल्यालाच करायला लागेल ना नाही घरात ठिकाणा नाही काही नाही जमायचं आहे जाच लागलं दारू जरा दिली पण कडक दिली हा अरे बाबा ना चामट्याना पुऱ्या करायला आपल्याला दला पीठ दिले ते गव्हाणशी हा ना रे त्यात मी विसरूनच गेलो. हे कोणी उठ ना ते पातलुंगीत 50 रुपये ठेवले ना ते गेला पटकन जागे जा जा ताण होता जा पटकन. त्याला जाऊ का नको जाऊ बालसला झगडलं होतं खरा पण साला सासऱ्यासला बी होत मर कमी वेट आहे तर काला जहोर सातो माझे एखाद देईल ना तर डायरेक्ट मुतवील मी हो काय साधा होतं त्याची मी देन ना तर डायरेक्ट वहीवर सवालत घालीन नाही पण असा करून जमायचा नाही काय तर त्याची पोरी मी हे आणली आहे ना मर तथच राहिली तरी माना काय करायचा पण घरात एकल्यालाच नाही ना त्या कर्म ना ते कामा कोण करील आणाय जायला लागलोच बालसला पण सासऱ्यासमोर बोलाय जरा घाबरवल ना पाड्याला जातो अर्धी बाटली मारी तू बरोबर त्यांना मी काट्यावर घेतो थांब. लोकांचे चामट्यावर तरले ना पुऱ्या हातून खाल्ल्या तरी आमच्या पिठाचा आम्ही पत्ता नाही. ही माझी सालीस कुठे का चाललीस? हो ते दुकानात पीठ नाही चाललो. पीठ नाही चाललीस? अगं माना वाटला का भावसला बियर नाही चाललीस काय का पीठ आणि तेच काय आम्हाला भावसची काहीतरी सोय कर बियर आण तिकडशी जब बासो हलका खोड्याला आहे पाहना जेव्हा ये तेव्हा बियर नाही का काही गोडाची पण आणून देतो जे काहीतरी आण ना बाईशी दिला आहे ते आलेलशी कालूची दिले कालची दिला आहे हा ये तू तिच्या मी काढी तू काटा अरे बाबा तू चल आता घरा त्याला सांग काहीतरी समजावून माझं तर काय मान नाही तो. खाटे खाटे ताडी पियाची हार सासरवाडीला जायचे हार अरे तर मी सासरवाडीला आलो. ओ भूमी बाहेर निघ कोणात जपून राहिली हेस उसाठी साली निघ बाहेर. त्या रे त्या बाहेर निघ माझून नाही तर तमाशा करायला लागला आहे. जा घरी जा गपचूप. काय घरा जा चल घरात चल पहिले आली इथं आम्हाला काही नाही सांगला तुमचं बोटका घेतला का आली इथं चल घरात पहिले मान्ना कोडं घालवी तेस. जा तुला जायचं हवं तर मी नाही याची. काय मी निघायची तुला काय मी घेत पडलेला हूं काय लगीन करून निघेल ना पाल्यासारखा पैसा खपेल आहे तू वर्षी. चल घरात चल एक काम कर बसला बाहेर ए मामा बाहेर निघ सांगून ठेवता टेस्ट करून चल नाही तर एक थोबा तोडीन ना तुझ्या तोंडातला दात पाडून टाकीन. काय झाला क्या रे क्या दवाय क्या निघायचं तो बाहेर. ए मामा होते लेकेसला तुझे घर घालव चल. हा घरा घालव म्हणजे काय बेस बरी ती पाहुणे आहे त्याला ना त्याला काय घरा घालू काय घालू म्हणजे तू काय इथेच ठेवायला आहे तुझ्या लेकेसला घ्यायला चल 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 तुला सवयी पडल्या आता सुदेश या आम्हाला काय सांगला काम. ए भाऊ ना नुसतीच क्या भांडा ही बाईस तुझी बाईस ना काय बाईसला हाताला तांदूळ सांगेस तो ती काय येते घरात येते चला तू सांगत आहेस तर येतो हे आठवपणे काढला आता कुत्रेन चल घरात बसाय. जावाय हो आलाय ना कोंबडा खाना
ते काय करू ना दारू नाही तर पैसे नाही मिळत. काय रे करू? ऐकलंस ना आता? जावाची तुझ्या घरात इज्जतच काय आहे? आपले घर आलं का तू काय सांगस? कोंबडा मार, दारू आण, बियर आण. नाथा आलो तर अर्धी बाटलीची पण सोय नाही ती. तो ना मी सासरवाडीला येईन नाही. भाऊ ना बाई तुला झगडं तर फार वाईट वाटत होणार आहे. हाताला तांदूळ सांगतो ती काय येते घरात येते? चला तू सांगतेस तर येतो. हे आठवपणी काढला आता कुत्रेन. चल घेऊन बसाय. जावाय हो आलाय ना कोंबडा हो खाना. ते काय करू ना दारू नाही तर पैसे नाही मिळत. काय रे करू? ऐकलंस ना आता? जावाची तुझ्या घरात इज्जतच काय आहे? आपले घर आलं का तू काय सांगस? कोंबडा मार, दारू आण, बियर आण. नाथा आलो तर अर्धी बाटलीची पण सोय नाही ती. तो ना मी सासरवाडीला येईन नाही. भाऊ ना बाई तुला झगडं तर फार वाईट वाटत होणार आहे. वाटतं वाटत आहे. केव्हा केव्हा असं विचार येत का बाईसला आता ठेवून ना तुला घेऊन जा मग. अरे भाऊ काय पण नको बोलू, बाई ऐकल तर काय तर ऐकून देस ना. तिला याचं होतं येईल ती. अरे भाऊ ना ती आली नाही तर? निहे आली तर तू आहेस ना, तुला मी घेऊन पर्यंत. जय गावात जावास ना फवास. ओढ जा चालू पण. ही तुझे नाटक आहेत का? ए पोरी जे नवऱ्यास लागे ना चालू पण. चल चालू पण. ए पोरी तू चल घरात चल. चल तुझी बायकच नाही ती, दुसऱ्या नाच्या बाता करीतो. होय तू गप रे, नाही तर तुझा मी मुस्कुट फोडून टाकीन. तर तुला त्याला अशी सांगायची काय गरज होती? सांगायची गरज होती नाही, सांगायची गरज आहे ना. ऐक, दिवाळी हो आली हे ना, माझे जेव्हा जास्ती मधरा नको करजोस. इथं तुझे बड्या फटांगऱ्याच्या फोडीन. ऐकून ठेव. मला राग नको सांग, नाही तर माझा डोका पिसलं तर. गपचूप राहायचं होते रे. भूक लागली जा जेव्हा रान परत आता रातच्या मला अर्धी पाटी दारू लागल परत असा. भगवान की कृपा से मर गेला सकाळ सकाळी दारू झालाय. कशी काय मेलाला एवढी पिया वाट काय माहित. आखी भक्ता फोडली पण मेल्याची दारू नाही सुट. येऊदेस ना बरोबर त्याची मी काढता. अरे तुम्ही माना सांगतास काय ठोट? अरे तुम्ही ठोट कुत्र साला मानाकडं ठोट सांगतास. हा
म्हणा काय तुम्ही असं साधा वाटला काय सगळ्यावर केस देन अख्ख्याला जेलात नाही ना सोडून. आमच्या घरातून नितेश बुंदे, धर्मा सेठ, डेंजर बेंद्रे, तो मिस्टर अली बाबा, शाहरुख खान, सलमान खान जेवून जात आहात. तुम्ही मना असं साधा नको वाट जा. म्हणजे धकीला नको लाग जा. एक उतरे चल दाराशी पाल धीमे फडका देन तो एक राग नको आणजा. काय रे कोणाला झगडतोस? सांगू देस ना ज्याला सांगायचं त्याला. तू चुप रे. मी काय चुप रे, तू चुप रे. सकाळ सकाळीच मेल्याची दारू पितील नाही ते. हो मैं दारू पिली, मी मान्य करू तू मैं दारू पिली, पण मैं तुझेकडे पैसे मागले तर काय? हा तेव्हाच त्या पेट्यांच्या चाला फोडून पैसे घेऊन पळतोस. अगं मी दारू नाही पेत होतो, पण ते मित्राने सांगला ज्याची संग चांगली बायकच ना त्याला संग जास्ती पिया लागेल. दे मी हा पक्की पिली. तुला तर माहित ना मी काय दारू पितो. चल अंग पाणी जगा ठेवलं आहे. हा अंगलं तू ना पण घडीभर निजत होतं लागली हे. अंगलं तू निजत होतं. ना काय ग होती इसन्याना पारू भांडत होते. ऐकू अशी होती काल दुपारी. इसन्यांचा पारूला फार कुटील आहे ना. हा काठीकर कुठेला आहे ना काय. काठी काय कुटील मला तर मोठा हाल असं तिचं वाटत. हा ना मला कुठे तेच तेव्हा नाही हाल वाटत ना तिचं बरोबर तुला हाल वाटतच. तू गप कपडे ठेव मला ऐकवू नको काही पण. तिथं बरडा सोलून टाकेल तुझा मी. आली कपडे ठेव गपचूप. मर नुसता झगडाय ना झगडाय. तिकडे दारू आपल्या नियर ना इकडे मला त्रास द्या पाहिजे. दारू सोडाय समजा सोडाय नको. भाजी वगैरे तर नुसती चिखट. आम्हाला चटणी कमी टाकायची ना. समजेल काय तुम्हाला? कवा मीठ जास्ती तर कवा हळद जास्ती. कशी भाजी करीते काय म्हणून. मी बाबा संजी पाहुण्यात आली आहे. 2 दिवस राहणार लगेच येईल. बाबा पण रागवला येत. जास्त मना सांगस. जा गावात जाणं गपचूप. इकडे जाणं तिकडे जाण. तुला नको सांगू ना कोणाला सांगू. आता गपचूप जातेस का मार खाया गपची तेस. ये करा ना ते करा. घरची कामा सोडून पाहना जाया. चालीस तर सोडी ना. भेज जायचो साहेब. भेज जायचो गाड्या ना त्या. आता मला बेस वाटला मेलीचा निसता सीन. तिकडे गेली ना मेली तरी काही नाही. प्रश्न आहे संसारी माणसाला सर्वात जास्त आनंद केव्हा होतो. याच्या उत्तर आहे बायको माहेरी गेल्यावर. माझी बायको गोईन ना माझी दारू पियाची वेळ आईन. आज माझी फुल मजा फुल टाईट. फोन करता रोहितला दारू बरं घेणे ये. डायरेक्ट पार्टीलाच बसू. हॅलो बाई. काय रे आता फारसा खुश दिसत असतो. अरे खुश कसा नाही रेसील. आज मला ओढा आनंद झालाय. ओढा आनंद झाला आहे का तुला सांगूनच फायदा नाही. के रे अरे तुझा लगीन नाही करेल ना. बायको माहेरी गेल्यावर किती आनंद होतो. नाही तो अरे बायको माहेरी गेले ना का निजपुरी लागे तो काय फार बेट होय. असा वाटतो का कव्हा येईल ना कव्हा नाही. फार बेट होय. मी म्हणा ते बायकोशिवाय रेवच नाही. मी बायकोवर फार प्रेम करता. अरे गेले एकाची मेली. काय सांगितलं नाही तुला नाही. ये इकडची पारू गेली त्याला मी का सांगा. ऐसा है काय ते तो हाव मला सांग काय कारण मी म्हातारी धरून करा कुठताव. पण या तसा नाही हवा. म्हातारी धरून ना याला काही कुठजेत हवा. तरी तो हाव याची तब्येत छाप फटून गेली आहे. तरी मी विचार करत होतो र
त्याची तब्येत के डाऊन झाली तर थोडा आता मी अख्खा ऐकला यांचा असा घोडा आहे हा गडबड. मी ते तिकडे जाणार हा. रोहित निवार नाही जरा सांग काम आहे. हा काम नाही, दारू पेना तिकडे पोरीची नखर करायचं. कोण तुला सांग मी पोरीची नखर करायला येत तू सांग. जा ना त्याला वारून घेणे त्याच्या मी काढी तू काम ना. तू फार भारी येतेस ना. मी हा काय केलं रा? मी हा काय केला ना. कोणी शरीफ बनवून दाखवते ती ना. ते दिवस बाजारात जाते तर कोणाकडे नागत होतीस? मी कोणाकडे नाही नांगेल. कोणाकडे नांगेल ना. का डोलं उडकून होतीस? याचीकडे ना त्याचीकडे ना. यो बेस दिसत तो बेस दिसत कोणी बनेल आहे की ना. आता ना काय सांगते माझा नवरासाठी मी कोणाकडे नांगू? हा ते याच समजायचं ना. तुझा नवराच आहे ना तर काय का मला याच्याकडे त्याच्याकडे नांगतेस? सांगेल ना कोणाकडे नाही नांगू तुम्ही. आतापासून नांग. कोणाकडे तरी नांगलास ना तर मुस्कुट फोडून टाकेन तुझा मी. असं लाडात नको इजोस. मुसिक लाड करीतो ना हे करीतो. राहायची वेळेस तर बेस रेजोस. तिथे तुला मी सेपाट नाही लावीन. मतलब लाड नाही चालायचं. बिश्रीपणा नाही म्हणा. टाइम नाही लागायचा. तो कोण समजतेस म्हणा. हॅलो होय काय झालं? कुठे जास? आजचा तुझा बास मेला समजून जा. काय अजून काय नाही पत्ता नाही आजकालच्या पोरांनी. काय रे आलास? आज असा टाइम लागला. हिराम वाट पाहू. चल ये घरात तुझे. बोला बस बस होता बस. ये बोले ये पटकन. ये पाहुण्याला जरा चहा करून देस. अरे बाबा मी तर चहा तर नाही पेतो. ताडे ने थंडा नो ने पाणी नाही. अरे बापरे ओढा शरीफ जवास मला भेटलाय. हे बोला उठ ना घरात ना आसपासला गेली लगेच आपले दारू पेन टाकू. अरे आणि बाबानी मंगाईला चहा. मी जातो ना मग पोरी कशी काय ती नागून येतो. कोणाला काय तू सांगतोस? कोणाला काय सांगतोस? मुस्कुट फोडून टाकेल तुझा मी समजला. चल बट कोणाला म्हणतो तू चालू कर. तो माझा बारका जावास आहे. तनू फक्त माझी आहे ना माझीच रेल. याची पुढे जर कोणा मागणी तरी टाकली ना तरी त्याला मी घरात जाऊन मारेन. लक्षात ठेवतोस. चल बोले हे तुझ्या नवऱ्याला घे ना चालू कर. तनू तनू आय लव्ह यू. मला माहिती तू माझा प्रेम करीतीस पण तू घरच्याला भेटेस. कोणी होत्याला घरा गेला तगडे मोडे हातात तुझा मी काढी तू काम. बेन बॉल परत गाडी तू दिसायला इकडे ये बस. ती माझी पोळी दिली तो घेऊन जा परत. नेमकं असं काय घडलं होतं की हिला लग्न करण्याची वेळ आली? त्या दिवशी तुला भेटून घरी गेल्यानंतर पुढे काय झालं? बायकोचं प्रेम त्याला बघता आलं नाही आणि सालीचं प्रेम त्याला मिळवता आलं नाही. बायकोला नवऱ्याचं टेन्शन, नवऱ्याला सालीचं टेन्शन आणि सालीला तिच्या बाप्पाचं टेन्शन. याच सर्व टेन्शनामुळे तिघांनीही आत्महत्या केली आणि या प्रेमाच्या सांगडमध्ये त्यांनी जीव गमावला.